नमस्कार मंडळी. तर ही आपली लाडकी खानदेशी मुलगी आज तुम्हाला घेऊन जाणार एका खूप छान ठिकाणी. आपल्या धुळ्यात भरला सगळ्यात मोठा महाप्रसाद म्हणजे महाभंडारा आणि आपण तिथे जाणार आहोत. तर आईन मी निघालो होतो आणि पारा रोडकडे महादेवाचं मंदिर आहे, तिथे ह्या भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आम्ही तिथे पोहोचलो. ते मामी ऑलरेडी त्यांचं जेवण वगैरे झालं तर ते निघाले, ते प्रसादाचा लाभ घेऊन ते निघाले. ते आता आपण जातोय मंदिरात आणि तुम्हाला मी सगळं माहिती देईल. वातावरण बघा किती छान आहे. लवकर पोहोचत नाही, आम्ही सगळ्यात लेट राहतो ना मी. आणि तुफान गर्दी भंडाऱ्याला, तुफान दाखवते तुम्हाला सगळी गर्दी. मंदिर खाली उतरला ते आपल्याला मंदिर दिसतं, पण त्याच्या अगोदर बघा गर्दी किती प्रचंड गर्दी आहे. म्हणजे तुम्हाला अंदाज तर अजून काहीच लागणार नाही, कारण की तुम्ही फक्त बाहेर चित्र बघताय, मध्ये गेला ती अजून खूप गर्दी आहे. तर किती मोठ्या प्रमाणावरती या महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं तुम्हाला आज कळेल. ते अजून पुढे बघा तुम्ही. चला तर आता आपण पहिले मंदिरात जाऊ, दर्शन वगैरे घेऊन तुम्हाला एक छानसं मंदिर पण दाखवते. बऱ्याच जणांना हे मंदिर माहिती नसेल, तर हे आहे कृपेश्वर महादेव मंदिर, जे आपण वागण्याकडे जाताना कृषी महाविद्यालय त्याच्या बाजूला हे मंदिर आहे. तर आपण आलो. होमहवन सकाळीच झाला आता, म्हणजे 4-5 दिवस ही पूजा चालते. तर तुम्हाला बरीचशी माहिती मंडळी मी पुढे सांगणार आहे. आता ही पूजा वगैरे मांडणी झाली, आपण दर्शन घेऊ आणि बाकीची माहिती तुम्हाला रस्त्यात सांगते. आता हे मंदिर दाखवते, मंदिराचं वातावरण दाखवते, किती सुंदर आहे. पूर्ण पण निसर्गाचे सानिध्यात आज कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे गर्दी आहे. आणि इकडून वरती गेले की ते भंडारा, तिकडे पण आता मस्त झाडे वगैरे लावतात. दर्शन वगैरे घेतलं आणि आम्हाला दिसला आमचा लाडका भाचा. आता बघा तो कसा बघतोय, पण त्याला घेऊन मी आता निघाली ती पुढे. का मी छोटे छोटे सुमित दादा आमचे. कसं बघतोय तो. चला पण आजीकडे जाऊ आता. तर मग मंडळी आता आपण पोहोचलो होतो जिथे आपण जेवणासाठी आलो होतो, महाप्रसादाचा जिथे आपण लाभ घेणार होतो. आणि या भंडाऱ्याचं जे आयोजन करणार होतं त्यांना आपण भेटू आपल्या अमित दादांना. तर बघा एवढं मोठं मस्त की छान नियोजन करलं. तर पाऊस वगैरे पडतो म्हणून वॉटरप्रूफ मंडप तर होता, पण फॅन लाईट सगळी सुविधा होती. आणि आपण आता मध्ये जाणार आहोत. तर मग मंडळी भव्य महाप्रसादाचं आयोजन ज्यांनी केलं आहे ना, ते आमचे अमित दादा. आता तुम्ही त्यांना भेटत आहात. तर शिवभक्त आहेत आमचे अमित दादा आणि प्रत्येक वर्षी ते पूजा करत असतात. होमहवन चालू असतं 5-6 दिवस आणि नंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात येतं. तर सगळ्या प्रकारच्या लोकांना तिथे आमंत्रण असतं, असं काही नाही की भेदभाव वगैरे, सगळ्यांना ते बोलवतात. पावसाचं वातावरण आहे त्यामुळे त्यांनी मंडप पण वॉटरप्रूफ ठेवला आणि फॅन वगैरे म्हणजे पूर्ण सुविधा केलेली आहे की जी भक्तगण येतील जेवायला त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नको. आणि आता तुम्हाला भेटवते आमच्या कुटुंबातील काही सदस्य किंवा आमच्या दादांची मित्रपरिवार. या आहे परेश दादा आणि आमचे बिना रेशन कार्डवाले मेंबर, ज्यांचं फक्त रेशन कार्डमध्ये नाव टाकायचं बाकी असं शुभम दादा. तर आता आम्ही सगळेजण मस्त एक फोटो काढून तुम्हाला बरेच जण मंडळींना आता भेट करून देईल मी. बोलू शकत नाही कारण खूप सारा आवाज आहे. घरी जाऊन तुम्हाला सगळं सांगते. आपल्या व्हिडिओमध्ये मोठे माणसं आहेत. तुम्हीच नाहीये व्हिडिओ मध्ये. या आमची अमित दादा तुम्ही पाहिलं, अमित दादा नाही त्यांच्या सौभाग्यवती. या अमित दादांच्या सह आणि सुमित दादांच्या. या आमच्या मोठ्या वहिनी, बाबा वहिनीचं नाव काढतो वादळाकडे. या आहेत आमच्या मावशी म्हणजे अमित दादा आणि सुमित दादा यांची आई साहेब. मंडळी आपण सोनगीरला पण गेलो होतो आणि सोमेश्वर महादेव मंदिरात ज्यांनी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं ना, ते जयेश दादा आणि डापसे दादा ते पण या कार्यक्रमाला हजर होते. आम्ही सोनगीरचा विषय निघाला आणि आपले मामासाहेबांची आठवण होणार नाही असं शक्यच नाहीये, कारण की सोनगीरला गेल्या ती मी मामासाहेबांना पहिल्यांदा सांगितलं की तुमची माळ खूप आवडते आणि त्यांनी ती माळ गळ्यात घातली ती. तर त्यामुळे आज मी मामासाहेबांना
मराठे वरखेडून आलेल्या सर्व भक्तगणांचा आम्ही मनापासून सर्व मंडळींना भेटून झालं आणि खूप गर्दी होती, त्यामुळे आता आमचा नंबर लागलाय. आता आम्ही जेवायला बसू. आणि मंडळी तुम्हाला माहिती काय ते ना, जेवण आहे ना केळीच्या पानात वाढलं तर असं म्हणतात की केळीच्या पानात जर तुम्ही जेवण केलं तर तुमची सगळी पापं नष्ट होतात. छान वाटलं की एवढी सगळी गर्दी आहे तरी एवढं सगळ्या लोकांना केळीच्या पानातच जेवण होतं. असं तर बहीण कधी घरी जेवायला बसलं तर भाऊ विचारत नाही, पण ज्या कार्यक्रमात असतो ना त्या बघा सगळे ना फुल लावून ड्युटी लागले, ते सगळे वाढायला आले, ते काय पाहिजे काय नाही विचारायला. तर आता मस्त आहे की सगळं जेवण आलंय, मी जेवण वगैरे करते आणि मग बोलू तुमच्याशी थोड्या वेळानंतर. झालं जेवण कसं होतं? मम्मी वा. तर जेवण वगैरे झालं, आम्ही आलो जेवण वगैरे करून. तर मी जेवण नाही बनणार कारण की आपले व्हिडिओ बघतात त्यांच्या फॅमिलीमध्ये शेळके सर आहे. तर शेळके सरांनी मेसेज केला तर की जेवण नाही का म्हणू, भंडाऱ्याचा प्रसाद म्हणा. तर प्रसाद वगैरे खाल्ला. आपण आलो आता आणि खूप आवाज होता त्याच्यामुळे बरंचसं व्हॉइस ओव्हर करूनच तुम्हाला ऐकू येईल. म्युझिक वगैरे अलाउड नाही यूट्यूबला कारण की कॉपीराईट इश्यू येऊन जातो. तर पण व्हिडिओ पण दाखवेल तुम्हाला आणि बरीचशी माहिती पण देईल. आणि कसा वाटला व्हिडिओ मंडळी? आमच्या अमित दादाने खूप छान करतात, महादेवाचं खूप भक्त आहेत, ते खूप भक्ती करतात महादेवाची आणि कार्यक्रम पण ठेवत असतात आणि प्रत्येक वर्षी भंडाऱ्याचं आयोजन करतात ते. तर हे मी पहिल्याच वर्षी तुम्हाला दाखवते, म्हणजे खूप वर्षापासून करताय पण आपण पहिल्यांदा व्हिडिओ बनवला. तर कसं वाटलं नक्की सांगा. मम्मी इकडे कसं वाटला प्रसाद? नेहमीप्रमाणे छानच ना? खूपच छान. आम्ही थोडं उशिरा पोहोचलो, नाही तर तुम्हाला ना आरती वगैरे पण दाखवली असती, पण ठीक आहे ना, तुम्हाला हे बाकीच्या गोष्टी दाखवल्या ते महत्त्वाचं होतं. हे मंदिर आहे, हे मंदिर पण खूप छान मंदिर आहे. बऱ्याच लोकांना हे मंदिर माहिती नाही तर मी लिंक टाकून देईल, म्हणजे लोकेशन टाकून देईल की हे मंदिर कुठे आहे. तर या नक्की इथे पण दर्शन वगैरे घ्या. जुनं मंदिर आहे हे पण बऱ्यापैकी. जेवण करून आम्हाला अर्धा पाऊण तास होऊन गेला, पण इतकं सुंदर वाटतं ना इथे बसलेलो आहे आम्ही. एसीची म्हणजे इतकं थंड आणि शांत वाटतंय. घरी आपण एसी लावून बसतो, एसी लावतो, फ्रीज लावतो, एसी लावतो, कूलर लावतो, पण आमच्या मम्मीला शब्द सुचत नाहीये. तिला सांगायचं असं आहे की एसी मध्ये बसा, कूलर मध्ये बसा, पण मनाला जी शांती लागते ना आणि इतकं सुकून मिळत आहे. खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय खूप. निसर्गाच्या सानिध्यात जो स्वर्ग सुखाचा आनंद आहे ना तो इथे भेटतो. शब्द सुचले. इथे सुख शांती लाभण्याचं कारण म्हणजे सर्वात महत्त्वाचं कारण मंदिर आणि दुसरं म्हणजे इथला निसर्ग. तिथे छान वातावरण झालं आणि मस्त हवा सुटले ते, त्यामुळे तो निघायची इच्छा होत नव्हती आम्हाला. खूप छान वाटतं. असं नाही की इथं काही टुरिस्ट स्पॉट आहे इथे किंवा मग इथे काहीतरी गार्डन वगैरे किंवा मग इथे पाळणा वगैरे असं काही नाही, पण इतकं आत्मिक समाधान लाभतं. आज सकाळपासून मला बोरच होत होतं खूप, काय माहिती काय माझा मूड पूर्ण खराब होता. असं नाही की नेहमी खुश राहते मी, पूर्ण मूड खराब होता माझा आणि कारण पण समजत नव्हतं की का बरं मूड खराब आहे, उदास का बरं आहे. पण इथे आला इतकी शांतता लागते ना. जेवण करून आम्हाला 1 तास होऊन गेला आहे तरी आम्ही इथं बसलो आहे. घरी जायचा पत्ता नाही. घरी जायला आम्हाला किती वेळ लागला? 20-25 मिनटं लागून, 20 मिनटं तर लागतीलच आपल्याला घरी पोचायला, पण इच्छा नाही होते घरी जायची. मस्त वाटतंय. आम्ही निवांत बसलो होतो, तुमच्याशी गप्पा वगैरे मारणं चालू आहे माझं व्हिडिओ मार्फत आणि त्यातच मला आवाज आला छान गाणे म्हणताय महिला. आता तुम्ही पण ऐकाय गाणे.
मंदिरात बसलो, दर्शन झालं, महाप्रसादाचा लाभ भेटला आणि छानशी अशी गाणी पण ऐकायला भेटलं. तर खूप छान वाटत होतं. पण घरी जायची वेळ झाली त्यामुळे आम्ही निघालो. तर मग मंडळी, कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला?